नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः। या ठिकाणी सगळ्यांनी लक्ष द्यायचं। बेळगाव मजगाव या भागामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असणारा म्हणजे चांगला आचारशींना मानणारा आचारशींच्या सेवा ग्रुपमध्ये सेवा करणारा एक ग्रुप आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी 2-3दा प्रवचनात सांगितलं होतं की साधू या भागातले कोण आजारी असतील तर आचार्य सांगत होते मजगावमध्ये जाऊन बेळगाव एरियामध्ये राहून 1-2 वर्षभर राहिलं तर तिथल्या पाण्याचाच गुणधर्म असा असतो, तिथं घराघरामध्ये सगळ्या विहिरी आहेत आणि तिथं तब्येत आपोआपच चांगली होती। तसा तिथं ग्रुप त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे काम चांगले करत होते। त्यात प्रसन्न पाटील म्हणून एक अत्यंत प्रतिष्ठित नामवंत ज्यांच्या परिवाराला एक पूर्वीपासून जसं तुमच्या इकडे सुद्धा कुंभोजला पाटील घराण्याची किंमत असं आपल्या गावात प्रत्येक भागात पाटील म्हटले की जरा त्यांचे एक प्रतिष्ठित खानदानी अत्यंत आचार्शींच्या संघावर आणि खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या प्रती श्रद्धा आणि त्यांच्या मार्गदर्शनात सगळा ग्रुप काम करत होता। पण 1 वर्षाच्या पूर्वी त्यांचं अकस्मात हृदयविकाराच्या येणं त्यांचं स्वर्गवास झाला आणि त्यांचं एक तिथं पहिला पिक्चर टाकी होती। त्यांनी मग त्याला मंगल कार्यालय गेले आणि मी 2दा त्यांनी असताना तर 2दा मी तिथे गेलो, त्यांनी नसताना सुद्धा एकदा गेलो परवा जैनीर गुत्तीच्या पूजेला जाताना। पण ते प्रत्येक वेळेला मला एकच म्हणणार ती टाकी बंद झाल्यावर त्याला मंगल कार्यालय किंवा असं चांगलं गेल्यावर आचार्यशी आमची एकच इच्छा आहे की या हॉलमध्ये एकदा ना एकदा तरी आपल्या आचार्यशींना मानणाऱ्या साधूंचा चातुर्मास झाला पाहिजे आणि दशलक्षण षोडशकर वगैरे अशी चांगली पूजा झाली पाहिजे। काय असेल ते आमचं आम्ही बघतो। एकदा प्रसंग नियमसागर महाराजींचा चातुर्मासाचा आला पण काही सामाजिक आणि काही गोष्टीच्या अडचणीमुळे तो परत अगदी तोंडात आलेला घास निघून गेला। पण त्याच्यानंतर त्यांच्या स्वर्गवासानंतर त्यांची चिरंजीव त्यांच्या सौभाग्यवती आणि ह्या सगळ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या सुमनताई पत्रावळे म्हणजे आपल्या भागात जसं विमलताई मुराभट्टेताई अत्यंत शास्त्राच्या जाणकार होत्या आणि आपल्या ग्रुपमध्ये आचार्यशींच्या ते आपल्या प्रभावतीताई हरोलीच्या त्या कसं स्वाध्याय वगैरे अत्यंत त्यांचा प्रभावशील होता, तसं सुमनताईंचा सुद्धा एक स्वाध्याय ग्रुप आहे मोठा, ते स्वतः स्वाध्याय करतात आणि इतरांचा स्वाध्याय घेतात। तर त्यांच्या ग्रुपनी त्यांच्या त्या प्रसन्नांच्या डायरीत लिहिलेलं बघून काही करून आपण एकदा तरी षोडशकारण दशलक्षण करायचं असा संकल्प केला आणि तो गेल्या वर्षी केला आणि यावर्षी लोक एकदा करायचं म्हणून सोडलं पण यावर्षी लोक होऊनच त्यांच्या मागे लागली की तिथं पूजा घ्या आम्ही सगळी येतो आणि यावर्षी तिथं 181 लोकांनी बसून अत्यंत चांगल्या पद्धतीनं षोडशकारण दशलक्षण पूजा त्या ठिकाणी केली। त्या सगळ्यांचं शुद्ध सोहळ्यामध्ये जेवण पूजा सगळी झाल्यानंतर त्यांनी तिथं कोणाला मागितलं नाही पण स्वेच्छेनं लोकांनी जे दान दिलं ते दान गोळा झाल्यानंतर त्या पूजेचं षोडशकारांचं सगळ्याचं खर्च जेवण वजाबाकी सगळी करून राहिलेल्या रकमेतील म्हणजे जी रक्कम राहिली त्या रकमेमध्ये 51,000 रुपयाची ती रक्कम या ठिकाणी आज आयुर्वेदिक चिकित्सालय आपली जी संस्था आहे त्यासाठी आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालयासाठी ती रक्कम त्यांनी अजून या ठिकाणी 1,51,000 रुपये तिथे राहिलेले होते। आता म्हणतात
त्याच्यात आणि आम्ही सगळेजण मिळून कॉन्ट्रीब्युशन करतो. 1,00,000 रुपये त्या ठिकाणी त्याची देणगी ती देतो म्हणले. आणि याच्यापूर्वी आम्ही जैनर गुत्तीला ज्यावेळी गेलेलो होतो त्यावेळेला आमची वस्तीची राहण्याची व्यवस्था तिथंच प्रसन्नांच्या त्या रुपाली टोकीमध्ये त्या मंगल कार्यालयामध्ये झालेली होती. आणि त्यावेळी त्या नंदाताईंच्या घरी ज्यावेळी आम्ही पाठपूजेला गेलो त्यावेळी त्यांच्या परिवारांनी त्या ठिकाणी 1,00,000 रुपयाची देणगी त्यावेळी चिकित्सासाठी दिलेली होती. आणि आज परत त्यांची चिरंजीव या ठिकाणी हे सगळं आल्यानंतर ऐकल्यानंतर मी म्हटलो तुम्ही एकदा दिला आत्ता नको. तर नाही महाराजजी, एवढं चांगलं हॉस्पिटल चिकित्सालय तुम्ही व्रती लोकांच्यासाठी करत असाल तर ते आईच्या वतीनं आईने दिलेले आहे. मी आणि माझ्या वतीनं 25,000 रुपयाची देणगी आज परत त्या ठिकाणी देतो असं सांगून त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, भावना फार महत्वाच्या असतात. आणि व्रती लोकांना करणारं आपले आता मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आपलं अनेक महिन्यात 1.25 महिन्यात फक्त आचारसंहितेच्या निमित्तानं काय 8-10-15 दिवस मागं पुढे होईल, नाहीतर चालू होईल. आता तिथं आपलं महाराज माताजींना आणि श्रावकांना येऊन जाऊन करण्यासाठी असं हॉस्पिटल आपलं तिथे चिकित्सालय चालूच आहे. आपण सगळीजण हीच भावना करूया की तिथं देव शास्त्र गुरूंच्या आगमोक्त पद्धतीनं ती जो तिथं एक पूजा विधी किंवा एक स्वाध्यायाची परंपरा तिकडं आचार्यजींच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी चालू आहे, ती निरंतर चालू राहू दे. त्या निमित्तानं अनेक शेकडो महिलांचा स्त्री पर्यायाचा हा शेवटचा स्त्री पर्याय होऊन त्या महिलांना परत सम्यक्त्वाच्या माध्यमातून परत स्त्री पर्यायात उत्पन्न होणे असं सगळ्यांचं पुण्य तिथं संपादन होते. जे पुरुष लोक बसतात, सहकार्य करतात आणि कष्ट करतात. पूजेला बसणाऱ्यांनाच पुण्य लागते असं काही नाही, पूजेला बसण्यासाठी व्यवस्था करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा तेवढा समान हक्काचा पुण्याचा वाटा असतो. त्या सर्व लोकांना पुरुषांना लवकरात लवकर मोक्षाची प्राप्ती होऊ दे. आणि आज सुमनताई त्या ठिकाणी श्राविका होऊन जिनवानीचा स्वाध्याय सगळ्यांच्यात घ्यायला लागलेत. त्याचं फळ त्यांना एवढंच मिळू दे की हा त्यांचा स्त्री पर्याय शेवटचा असेल. पुढल्या पर्यायात स्वर्गात देऊन जन्म देत आणि त्याच्या पुढल्या पर्यायात मनुष्यगतीत पुरुष पर्यायातून कोणत्या ना कोणत्या तीर्थंकरांच्या संशोधनात गणधर होऊन, कारण आज स्त्री होऊन जर एवढी जर जिनवाणीचा प्रचार करत असतील तर गंधर्व होऊन जिनेंद्र भगवंतांच्या तीर्थंकरांच्या वाणीचा प्रभाव सगळ्यांच्यात करून, जसं महावीर भगवंतांच्या नंतर लगेच संध्याकाळी कोणाला गौतम स्वामींना केवलज्ञान झालं तसं ते गंधर्व होऊन त्या भगवंतांच्या मोक्षानंतर लगेच त्यांना केवलज्ञान होऊन त्यांनाही मोक्ष लवकरात लवकर मिळू दे. आणि त्यांना साथ देणाऱ्या नंदाताई हे सगळे त्याच समोशरणात मुनी महाराज होऊन सगळीजण सामुदायिक रूपातून सगळीजण मोक्षाला जाऊ देत. आणि त्यांनी जे आज औषधदान केलं चिकित्सासाठी त्याचं फळ त्यांना निरोगी शरीर आणि भविष्यात वज्रोषभ महाराज शरीर मिळू दे. आणि असंच धर्मकार्य त्यांचं तिथं चालू राहू दे अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी या ठिकाणी करून प्रवचनाचा सारांश तुमच्या लक्षात एवढाच घ्या. आज मंदिराची शुद्धी आपण केलो. कशासाठी केलो? कोणीतरी आले तिथं काम केले, कोण रात्री भोजन करणारे असतील, कोण कंदमूळ खाणारे असतील, करत असताना तिथं कोणतर आत अशुद्ध कपडे घालून गेले असतील, आधीच्यामुळं मंदिरातली थोडी शुद्धता त्या ठिकाणी कमी झाली. आणि त्याच्यामुळं तिथं आपण बसणाऱ्या श्रावकांची परिणामांची शुद्धी व्हायची असेल तर बहिरंग शुद्धी सुद्धा फार महत्वाची आहे. आणि मग भगवंतांच्या अंगाला कुठं स्पर्श झाला नाही पण पेटी झाकून का विना भगवंतांची मूर्ती
त्या ठिकाणी झाकून ठेवली होती आणि त्या सगळ्याचं दोष निवारण करण्यासाठी आज 48 मिनिटाचा बृहद शांतीधारा अभिषेक, सर्व दोष प्रायश्चित विधान, उद्या सकाळी 21 कलशांचा अभिषेक, हवनविधी आदीच्या माध्यमातून श्रीमद देवाधिदेव 1008 महावीर भगवान जिन मंदिर कुंभोज या मंदिराची शुद्धी झाली. आणि विशेष सुमनताई, त्या मंदिराला घरं कमी आहेत. शा आदिनाथ मंदिरला आणि पार्श्वनाथ भगवंतांच्या मंदिरला घरं जास्त आहेत. पण कुंभोजमध्ये कुठल्याही मंदिराचा कार्यक्रम असू दे, आता कुठल्याही तिन्ही मंदिराची कमिटी जबाबदारी लोक त्या साधूंच्याकडे जातात आणि 3 जण मिळून साधूंना आणतात आणि तिन्ही मंदिर मिळून समाजात धर्माची प्रभावना करतात. ही आता या कुंभोजमधल्या लोकांची एक धार्मिक परंपरा. त्यामुळं ती छोटा जरी समाज असला तर नारळ ठेवायला मला तिन्ही मंदिराची लोक आली. आणि वास्तविक म्हणजे महिलांना कुंभोजच्या माहीत नसेल सांगतो, चातुर्मास नंतर शुद्धी करायचा कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि तसंच मला निवेदन करायला ही सगळी लोक आलेली होती. पण माझ्या मनात आलं, महावीर निर्वाण लाडू ज्यांच्या शासनामध्ये आम्ही राहतो, ज्यांच्या शासनाचं नाव आम्ही घेतो आणि त्यांचीच कृपा म्हणून आम्ही सगळी खातो, आणि ती महावीर निर्वाण लाडू दिवाळी 4-5-6 दिवसात असताना त्याच दिवशी भगवंतांची पूजा जर त्या मंदिरात नाही झाली, मूल नाईक महावीर असताना, तर नंतर आम्ही किती मोठी पूजा केलो असतो तरी सुद्धा त्याचं महत्व आलं नसतं. म्हणून मीच कमिटीला सांगितलं, लई मोठी 3 दिवस 4 दिवसच्या भानगडीत पडू नका, तुम्ही साधे एका दिवसात करूया. तुम्ही 3 दिवस घेतला तरी विधी तेवढीच आहे, 1 दिवस केला तरी विधी तेवढीच आहे. तर ती विधी घेऊया आणि दीपावलीच्या अगोदरच तिथं तुम्ही निर्वाण लाडू भगवंतांच्या पुढे चढवचिला, असं सगळं शुद्धीकरण करूया. त्यांना पण ते पटलं आणि तसा कार्यक्रम आज 1 दिवसाचा इथं झाला. आणि माताजींच्या संलेखनानंतर मग मी त्यांना सांगितलं की तुमची 30 वर्षे काही कार्यक्रमच झाला नसेल त्या मंदिरात, तर माताजींची संलेखना झाल्यानंतर मला घेऊन करायचं असेल तर माताजींची संलेखना झाल्यानंतर 1-2-3 दिवस चांगला दिवस बघून एक विधान, 2-3 दिवसाचं छोटं विधान आणि एक रथयात्रा वगैरे काढू. नसेल तर त्याच्या अगोदर करायचं असेल तर कुठल्याही चांगल्या महाराजांना आणा आणि तुम्ही नंतर ती करा, पण महावीर निर्वाण लाडूच्या अगोदर हे शुद्धीकरण करून घेऊया. त्यांनाही ते पटलं आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम झाला. त्याच दिवशी तिन्ही मंदिराची लोकही होती, कमिटी होती. तिन्ही मंदिराच्या लोकांनी मिळून येणारा 2024चा जो चातुर्मास आहे तो सत्संग चातुर्मास कुंभोज नगरामध्ये व्हावा आणि आम्ही तिन्ही मंदिरं मिळून एकत्रित येऊन तुमच्या चातुर्मासात कोणतेही विकल्प होणार नाही अशा पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं चातुर्मास आम्ही करतो. फक्त आचार्य तुम्ही यायचं वचन द्या. अशा पद्धतीने तिन्ही मंदिराच्या लोकांनी पुढल्या चातुर्मासासाठी निवेदन केले. मी माझे 1-2-3 गोष्टी त्यांना सांगितलं. ते आता चातुर्मासानंतर एक मीटिंग वगैरे घेऊन ते चर्चा करतील. आणि एक लक्षात ठेवा, चातुर्मासाची गणना आजच्या काळात सुमनताई अत्यंत वाईट वाटते आम्हाला. चातुर्मास आणि धर्माची म्हणजे थर्मामीटर, त्याचा रिझल्ट किती लाख आणि किती कोट रुपयाचा सवाल गेला ह्याच्यावर लावण्याची पद्धत चालू झाली. त्या एका पद्धतीमुळं गरीब कमी घर असणारी लोक साधूंना चातुर्मासला न्यायचे भाव सुद्धा करणार, कारण चातुर्मासात एवढा पैसा खर्च होतो, एवढे पैसे लागतात असं. आम्ही तर 40 घरात सुद्धा चातुर्मास औरवाडला करून आलो, तो भाग वेगळा. पण कुंभोजवाल्यांना याच्यामध्ये कुठल्याही चातुर्मासाच्या मोठेपणाची ते वादळी पाऊस आहे, पाऊस पडला आणि
निघून गेला. आपल्याला चातुर्मास जर केलाच आणि करायचाच झाला, तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या पुण्याईने जर चुकून कधी चातुर्मास झाला तर तो गर्दीचा चातुर्मास असणार नाही, तो धर्माच्या दर्दीचा चातुर्मास असेल. आणि असा चातुर्मास असेल, एवढ्या मोठ्या समाजामध्ये सुद्धा 3-3 बस्ती असताना एकत्रित येऊन सगळ्यांनी कोणता आर्थिक विवाद नाही, कोणता सामाजिक विवाद नाही, असं करून आमच्या नवीन पिढीला, मुलांना मुलींना एकत्रित, म्हणजे मुलांना सगळी एकत्रित मुलं येऊन हे जे आपल्या काही जुन्या विचारात एकमेकाच्या ईर्षेत मंदिरवादात जे पूर्वी समाज थोडा विभागला, आता 4-5 वर्षात असली कुठली परिस्थिती कुंभोजमध्ये तरी राहिलेली नाही. आणि ती परिस्थिती भविष्यात सुरक्षित ठेवण्यासाठी चातुर्मास करायचा असला तर नारळ ठेवायला, गर्दी दंगा मस्तीचा चातुर्मास करायचा असेल तर माझ्याकडे भरपूर गाव आहेत, तुमच्यातच येऊन दंगा करायला पाहिजे असं काय नाही. तर अशा चांगल्या पद्धतीच्या भावनेनं सगळं कार्यक्रम आज झाला. वेळेच्या अभावी एवढंच मी तुम्हाला सांगतो. 1 नोव्हेंबरला संत शांतमूर्ती वात्सल्यनगर आचार्य गुरुवर सन्मती सागरजी महाराज यांची 12वी पुण्यतिथी. कोथळी याच ठिकाणी त्यांची समाधी झाली आणि 12 वर्षानंतर माझा चातुर्मास तिथं परत झाला. आणि त्या चातुर्मासामध्ये आचार्यश्रींचा तो दिवस आठवण करून आपल्या आचार्यश्रींची पूजा आणि त्यांच्या पुण्यतिथीची शोभायात्रा ही दुपारी 12 वाजेपासून 2-2:30 पर्यंत शोभायात्रा असणार आहे. आणि सिद्धचक्र विधान तर सकाळी चालूच असणार आहे अष्टमिकमध्ये. आणि बरोबर 2:15 वाजता पिंची परिवर्तनाचा कार्यक्रम त्या दिवशी आहे. आरिका श्री श्रुतमती माताजी समाधीस्थ आहेत, समाधी त्यांची चालू आहे. कालपासून फक्त 2 घास अन्न आणि पाणी लिक्विड चालू आहे. दिवाळीपर्यंत अन्न बहुतेक चालेल. आता परत 2 आहार झाल्यावर 1-1 घास होईल. आणि दिवाळीनंतर फक्त लिक्विड ह्याच्यामध्ये त्यांचं चालू होईल. आणि त्यांची शेवटची पिंची परिवर्तन आहे, कारण त्यांची समाधी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत होईल. त्याच्या अगोदर पण होईल, पण जास्तीत जास्त त्यापर्यंत होईल. म्हणून एक आरिका स्त्री पर्यायाला शोभेल असं संसारात काम करून, स्त्री पर्यायाला शोभेल असा संसाराचा त्याग करून आरिका झाली. स्त्री पर्यायाला पूजनीय करण्याच्या निमित्तानं गणिनी झाली, दीक्षा दिल्या. आणि परत मोहाचा त्या पदाचा सुद्धा त्याग करून समाधीच्या दिशेनं त्यांनी अग्रेसर झाल्या. अशा माताजींची पिंची परिवर्तन आणि पूर्ण संघाचा पिंची परिवर्तनाचा कार्यक्रम 1 तारखेला आहे. त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सगळीजण उपस्थित राहून आचार्यश्रींचा स्मृती दिवस, आचार्यश्रींच्याच समाधी गावामध्ये आचार्यश्रींच्या संघातल्या साधूंच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी करण्यासाठी सगळीजण यावं, एवढीच मंगलमय भावना या प्रसंगी करून. इथं सुद्धा सिद्धचक्र विधान झालं सुमंदी, अत्यंत सुंदर, ना संगीत ना बेंड काही नाही. आणि 235 ते 40 महिला बसल्या होत्या. आणि इतकं सुंदर झालं, संगीत काही नसताना सुद्धा रोज 25-25, 30-30 हजार, 21-21 हजार अभिषेकचं सवाल झालं. आणि शेवट दिवशी 2 दिवस अगोदर म्हणलो, सांगता भगवंतांच्या मिरवणुकी होते असं सांगितल्यानंतर एका पंचकल्याण पूजेचा रथोत्सव होणार नाही, एवढा मोठा रथोत्सव. पण दिवसा शिस्तबद्ध 2 ओळीमध्ये पांढऱ्या साडीमध्ये रथ, वाद्यपथक, घोडे विडे घेऊन इतकं सुंदर असं कार्यक्रम झाला. आणि त्यावेळेला सुद्धा इथं महिलांनी, माझं पहिला चातुर्मास आचार्यश्रींच्या सानिध्यात दीक्षा घेतल्यावर या गावात झालता, त्या दिवसापासून आजपर्यंत
इथला सगळा समाज, महिला, मुलं कायम आमच्या गोष्टीत असतात आणि त्यावेळी सुद्धा इथल्या लोकांनी कमीत कमी 2.5-3 लाख रुपये गोळा करून, म्हणजे महिलांनी कोण 5,000, कोण 10,000, कोण 1,500 असं करून 2.5-3 लाख कमीत कमी सांगतो, त्याच्यापेक्षा मोठा आकडा असेल, त्यांनी त्यावेळी दान दिलं. पार्श्वनाथ मंदिरात पूजा झाली, त्यांनी 2,51,000 रुपये ते आपल्या चिकित्सालयासाठी दान दिलं. आणि आजही या गावातले असे 25-30 कुटुंब आहेत, वर्षाला 1,000, 5,000, 11,000 असं वेगवेगळ्या पद्धतीने वर्षाला औषध दानासाठी दान देऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटल चालण्यासाठी खारीचा वाटा असावा असं इच्छा करणारे या गावात अशी 25-30 कुटुंब आहेत. तर म्हणजे सगळीच लोक आणि ज्या गावानं स्वाध्यायाच्या भूमिकेत आम्हाला निर्माण करण्याचा सहयोग केलं, त्या गावातला सगळा समाज, सगळी मुलं एका ठिकाणी येऊन धर्मध्यान करून एक चांगला आदर्श निर्माण करावं असं आम्हालाही वाटतंय. त्यामुळं तुमच्या चातुर्मासाची इच्छा लवकरात लवकर, तुमची इच्छा पूर्ण होऊ दे. मलाही ज्या पद्धतीने चातुर्मास करायची इच्छा आहे ती आमची इच्छा लवकरात लवकर आदिनाथ, पार्श्वनाथ आणि महावीर भगवान, बाहुबली भगवंतांनी पूर्ण करू दे अशी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.